राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या उड्डाणपुलावर 2.5 फूट खोल खड्डे, वाहनांचं टायर फुटलं। सतीश पाटील यांचे प्राधिकरणाला निवेदन। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4B च्या उड्डाणपुलावर तसेच सर्व्हिस रोडवर मंगळवारी 24 सप्टेंबरला 2.5 फूट खोल खड्डे पडल्याने 25 ते 30 वाहनांचं टायर फुटलं। यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। तीच परिस्थिती कळंबोलीकडे जाणाऱ्या टी पॉइंट वरही आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळीच दखल घेऊन खड्डे बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट तुषार पाटील यांनी प्राधिकरणाच्या प्रोजेक्ट मॅनेजरला निवेदन दिलं। देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या JNPT बंदरावरून मालाची ने-आण करण्याकरिता अनेक ठिकाणाहून ट्रेलर कंटेनर ये-जा करतात। यासाठी जवळपास 3000 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4B चं रुंदीकरण करण्यात आलं। त्याचबरोबर या मार्गिका कॉन्क्रीट करण्यात आल्या। मुंबई गोवा, मुंबई पुणे आणि इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो। अटल सेतूमुळे अवजड वाहनांसह 4 चाकी वाहनांची संख्या सुद्धा वाढत आहे। एकीकडे मुंबई जवळ आली असल्याचं सांगितलं जात असलं तरी दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर उड्डाणपूल असलेल्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट केलं नसल्याने उन्नत मार्ग डांबरी आहेत। या ठिकाणी मंगळवारी वाहनांचं टायर फुटल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही झाली होती। टायर बदलण्यासाठी प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं। सर्व्हिस रोडची अवस्था यापेक्षाही बिकट आहे। या खड्ड्यांमुळे लोकांची बळी जाण्याची वाट न बघता तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाईल असा उल्लेखही निवेदनात करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।